एकीकडे भावना गवळी समर्थक आक्रमक झाले तर दुसरीकडे राजश्री हेमंत पाटील यांच्या नावाचा प्रचार रथ मैदानात उतरलाय। यवतमाळच्या पोस्टर मैदानावर शिंदे फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये सभा होणार असल्याची माहिती आहे आणि थोड्याच वेळात राजश्री पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। एकीकडे भावना गवळी यांचं तिकीट कापलं गेल्यानं त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत आणि वेगळा निर्णय घेण्याच्या भूमिकेमध्ये असल्याचं कळतंय, तर दुसरीकडे राजश्री हेमंत पाटील यांच्या नावाचा प्रचार रथ मैदानात उतरलेला आहे आणि हा प्रचार रथाची एक्सक्लुसिव्ह झलक आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। राजश्री हेमंत पाटील यांच्यासाठीचा हा प्रचार रथ आहे आणि त्यामुळे आता त्यांना उमेदवारी निश्चित आहे असंच म्हणावं लागेल आणि त्या उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। त्याचबरोबर फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये सभा होणार आहे आणि थोड्याच वेळामध्ये राजश्री पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। इथला आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी संजय राठोड यांनी। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार आता निश्चित झालेला आहे। एकंदरीत पाहिलं तर राजश्री पाटील यांचं जे आहेत नाव चर्चेला येत होतं कालपासून, मात्र आता जर पाहिलं तर त्यांचं प्रचार रथ जे आहे त्यांच्यावरती जे आहे त्यांचं फलक लावण्यात आलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर याच प्रचार रॅलीच्या फलकावर त्यांचा फोटो सुद्धा आहे आणि या ठिकाणी ते उमेदवार दाखल करणार असल्याची त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर या ठिकाणी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे सुद्धा या ठिकाणी आहेत आणि ज्या 5 टर्म खासदार राहिलेला भावना गवळी यांचा फोटो सुद्धा ह्या बॅनरवरती दिसत आहे। मंत्री संजय राठोडचा बॅनर आहे आणि खासदार हेमंत पाटील सुद्धा त्या ठिकाणी फोटो लावण्यात आलेला, मदन येणावरा यांचा फोटो लावण्यात आलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर राजश्री पाटील हे यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील सारंगपूर या ठिकाणचे आहेत, त्यांचं माहेर या ठिकाणी आहे। काल त्या ठिकाणी जर पाहिलं तर गावकऱ्यांनी जे आहेत जल्लोष साजरा केला होता आणि दिवाळीसारखा गाव जे आहे त्या ठिकाणी सजवण्यात आलेले होते, फटाके फोडले होते आणि काल सायंकाळी पेढे वाटून जल्लोष सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ज्या साजरा करण्यात आलेला होता। एकंदरीत पाहिलं तर यवतमाळ वाशिम लोकसभेचा उमेदवार कोण असा प्रश्न पडला होता, मात्र आता या प्रचार रॅलीच्या रथावरती जे आहेत राजश्री पाटील यांचं बॅनर लागल्याने निश्चित आता करण्यात आलेला आहे की राजश्री पाटीलच या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।